शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी बार्शी सारख्या शहरामध्ये एक मराठा स्टेज निर्माण करून सर्वांना, मराठा म्हणजे सर्व समावेशक मराठा स्टेज निर्माण करून सर्व समाजाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचं काम कर्मवीर मामासाहेबांनी केलं. त्याबद्दल त्यांना प्रथम वंदन करून मी 4 शब्द बोलतो. आज जे सर्व विद्यार्थी मला दिसत आहेत पुढं, जे लहान होते, ज्यांना काही मिसरूट कुठलेलं नव्हतं, छोटे छोटे छावे होते, ते आता शिवा झाले सगळे. आणि त्या मुली जर पाहिल्या तर त्या सगळ्या छाव्याच्या माता झाल्या. तर आणि मला आता सगळ्याचे जे व्यवसाय सांगितले ते ऐकल्यानंतर असं वाटलं की ह्या फक्त संपूर्ण समाजाची प्रगती आहे. सगळे शेतकरी आहेत, सगळे बांधकाम व्यवसाय आहेत, सगळे बोर पाडणारे आहेत, सगळे कम्प्युटर मध्ये आहेत, IT मध्ये आहेत. राहिलं काय समाजातलं कोणतं काम राहिलं? म्हणजे शाळेपासून जे विद्यार्थी तयार होतात ते आज समाजामध्ये जी प्रगती दिसते ती प्रगती ही शाळेतून झालेली आहे. त्याच्यासाठी शाळा हे एक घरटं जर मानलं, पक्षाचं घरटं जर मानलं, तर त्या घरट्यातून बाहेर पडताना जी पिलं बाहेर पडतात आणि जी पिलं तशीच बसतात, पंखात बळ असून सुद्धा बाहेर पडत नाहीत, अशा पिलांना ती माता शेवटी त्या घरट्यातून बाहेर ढकलून देते. का ढकलून देते? तर तुझ्या पंखामध्ये ताकद आलेली असताना सुद्धा तू बाहेर जात नाही, तुला समाजाची किंवा वातावरणाची किंवा शत्रूची भीती वाटते, हे चालणार नाही. तुला बाहेर पडावंच लागेल, तुला निसर्गाशी सामोरं जावंच लागेल, तुला संकटाशी सामना करावाच लागेल. म्हणून ती माता काय करते? त्या पक्षाच्या पिलाला ढकलून देते. ते खाली पडतं, त्याला लागतं, ते उडतं आणि काही काळानंतर ते बलवान झाल्यानंतर सगळ्या संकटाला सामना करायला समर्थ राहतं. तसं हे घरटं म्हणजे ही शाळा म्हणजे घरटं आहे. ह्या घरट्यातून गेलेली काही एकदम एक्सपर्ट 24 वर्षांना हा योग घडून आणला, त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो. तुम्हाला प्रकारे तुम्हाला याबद्दल माझ्या खूप अशा आठवणी आहेत, प्रचंड आहे. त्याचं कारण काय तर ती जसं पहिलं आपलं ते खूप प्रिय असलं तसं माझी सुरुवात इथून झाली. 1 जानेवारी 2001 या दिवशी मी आपल्या या शाळेमध्ये जॉईन झालो. त्यावेळेचे मुख्याध्यापक रणजित सर होते. मला वेगवेगळ्या विषयावर थोडंसं बोलायचं चालेल ना? वेळ आहे ना? तर मी ज्या दिवशी आलो शाळेमध्ये ती गंमत आली सांग. मी तत्पूर्वी पुण्याला सर्व्हिस केली. माझं राहणीमान थोडस असंच तार्किक होतं. शाळेत आलो, कांबळे सर फळ्यावरती काही सुविचार वगैरे देत होते आणि सवयीप्रमाणे वेळेच्या पूर्वी आलेलो होतो. त्यावेळेस इथं गट शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे होते. ते फार कडक स्वभावाचे, तेही नुकतेच जॉईन झालेले होते आणि इथं स्टाफला कुणाला ते माहीत नव्हते कोण आहे. काहींचा समज झाला की कांबळे साहेब विद्यार्थ्यांना नाही, शिक्षकांना.
आणि मग थोडीशी पळापळ झाली, मीही जाऊन बसतो ऑफिस मध्ये. सगळे आले येत होते, बसत होते, बोलत पण नव्हते. आणि मग कदम सर शेती विषयाचे होते. बोला की काय तुम्ही सांगितलं मी आज इथं मला संस्थेतल्या पदाधिकाऱ्यांनी जॉईन व्हायला सांगितलं, मी शिक्षक म्हणून इथं आलो. तेवढं सगळ्यांनी थोडंसं असा माझा पहिला दिवस ते विसरत देवी सरांनी सर्व बांधवांनी माझं स्वागत केलं. जसं तुमचे शिक्षक आम्ही होतो तसं हे सर्वजण आता वाघमारे सर, उर्बरे सर, जगताप सर, नाना, आप्पा हे माझे शिक्षक आहेत. म्हणजे यांच्याकडे मी खूप शिकलोय. एखाद्या नवीन जोडीदाराला कसं प्रोत्साहित करायचं आणि त्याला चालना कशी द्यायची, तर या सगळ्यांनी मला अतिशय प्रोत्साहन दिलेलं आहे. खूप प्रोत्साहन दिलं आणि मला एक असा वाव भेटला माझ्याकडे जे काय आहे ते तुम्हाला देण्यासाठी किंवा विद्यार्थ्याला देण्यासाठी. त्यामुळं मला वेळ मिळाले त्याबद्दल या सगळ्याचे मी मनापासून आभार व्यक्त करतो या सर्वांचे. यामध्ये देशमुख सर आहेत, त्यानंतर पुणे सर होते चित्रकलेचे, आणि बराच काळ झाला रिटायरमेंटला आलेले होते आणि त्यांची मनोमन इच्छा होती की आपल्या इथं चित्रकला सेंटर झालं पाहिजे. तर काळजी होणार म्हणला आणि आम्ही चित्रकला सेंटर आणलं. आजही ते चालू आहे. दुसरं की आपल्या विद्यार्थ्यांना दौडवलं जावं लागेल. दहावीच्या परीक्षेला जावं लागेल. आणि रणदेवी सर रिटायर झाले, जगताप सर आले, त्यावेळेस तंड्यावरच्या शाळेचं चाललं होतं त्यांचं सेंटर वगैरे घ्यायचं. जगताप सर म्हणजे ते मान्यता घ्या, सेंटर घ्यायचं म्हणजे 5-6 शाळा लागतात, कमीत कमी 300 विद्यार्थ्यांच्या आत असायचे. जगताप सरांनी म्हणले नाही, त्यांना काय करायला आम्हीच काढणार जाऊ. आणि मग जगताप सरांनी ती प्रोसिजर पूर्ण केली, सेंटर उभं केलं. जगताप सरांचा दुसरा एक पैलू आहे, ते म्हणजे असे अग्रेसिव्ह असतात. काही जण म्हणले सेंटर म्हणले की गोंधळ होतो, पक्का होतात, ते होतात. मी थोडा बार्शीच्या एका विशिष्ट भागात राहणाऱ्या सर म्हणाले तसं नाही, चव्हाण मी आपण उभं राहू कोणी. म्हणजे त्या तकलीफीला पण आपण ही तयारी आहे असं जगताप सरांनी सांगितलं आणि ते सेंटर आणलं. आणि त्यामुळं आपल्या इथं सेंटर झालं. तुमची आपल्या विद्यार्थ्यांची जी तडफड होती बाहेर जायचं वगैरे ते सगळं थांबलं. अतिशय उत्तमरित्या सेंटर चालवलं, आधी चालतं आहे, पुढेही चालू आहे. त्याबरोबर शाळेमध्ये जेव्हा आलो तेव्हा थोडस मी पुण्यामध्ये जॉब केलेला होता 4 वर्ष, 3-4 वर्ष, आणि इथे एकदम सिटीत एकदम गाव थोडस हे होत होतं. परंतु मग तुम्ही विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी साथ दिली आणि माझ्या वाटते पहिल्या 26 जानेवारीला आपण परेड घेतली आणि ती परेड शाळेतून गावातही दाखवली. सगळ्या गावकऱ्यांनी, मला वाटतं त्यावेळेस तांबारे हे सरपंच होते आणि त्यांनी माझी चांगली पाठ थोपटली, माझा सत्कार केला. गजानन त्यावेळेस लीडर होते, त्या पिरियड मध्ये गजानन लीडर होता, त्यांनीही चांगलं संचलन वगैरे केलं.
आणि मग आपला संवाद चालू झाला. मलाही आवड निर्माण झाली. विद्यार्थ्याला शिस्त आवडायला. शिस्त कुणाला आवडत नाही असं नाही, सगळ्यांना आवडली आणि त्याचं फलित आम्हाला आता दिसतंय. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांचे व्यवसाय वगैरे सांगितले. आमचं बक्षीस, आमच्या शिक्षकांचं बक्षीस हेच आहे की आमचा विद्यार्थी घडतोय, हीच तर आमचं प्राइज आहे. त्याचा खूप मला आता त्यांनी सांगितलं की आमच्यापैकी एकही इतर निर्व्यसनी म्हणजे निर्व्यसनी आहेत सगळे. खरोखरच तुमचं कौतुक, अतिशय कौतुक. तुम्ही निर्व्यसनी आहात, यातच तुम्ही जिंकला आणि आम्हीही जिंकलो. कारण सांगतो, मला काही काही मुलं भेटतात वगैरे. मी कधी कधी मला आता इकडं रणजित महानवर नाही, तो भेटतो वेगळ्या क्षेत्रात आहे. त्याला म्हणतो काय रे पुढारी जाण्यावर फार सगळं चांगलं आहे, करतोय तो दाखवतो तुझे दाम. आता ह्या वाईट त्याला विचारतोय, नाही सर मी काय नाही काय समाधान. विद्यार्थी मित्रांनो, खरोखर निर्व्यसनी राहणं ही सध्या काळाची पिढीची गरज आहे, खूप गरज आहे. कारण त्यापासून पुढची पिढी गरज आहे. तुमचं परिवार तर घडतोच आहे, पण तुमच्या बरोबर जे आसपास तुमच्याकडे लक्ष ठेवत असतात तेही घडत असतात. वाईट पण वाटतं. मी इथून जवळजवळ 12 वर्ष सर्व्हिस माझी इथं झाली. ऑगस्ट 2013 मी उपळे तुम्हाला उपळा इथून इथे गेलो. हीही ग्रामीण शाळा आहे, इथेही असाच ग्रामीण टच आहे. माझं कार्य हे आहे या चालू ठेवतो. एनसीसी शिवसेनेचं सरकार गेल्यानंतर संपलेली आहे किंवा शासनाने ते काढून घेतले, परंतु का चालू ठेवली त्याच्या पाठीमागे माझा थोडासा स्वार्थ पण आहे किंवा माझी एक अतुट इच्छा अशी पूर्ण करण्याची मी करतो. जसं यांनी सांगितलं की मी आरडी परेडला का जाऊ शकलो नाही, मी तुम्हाला कथन केलं थोड्याशा पॉइंट ब्रेकच्या नंतर पॉइंटने हे होतं. त्यावेळेस आम्हीही एफपीसी एक्झाम करत होतो, देत होतो. दुर्दैवाने म्हणा किंवा या भ्रष्टाचाराच्या मुळे आम्ही तिथं जाऊ शकलो नाही. आपण नाही तर नाही, आता जे आहे ते पुढं. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त राहावी, शिस्तीची आवड निर्माण व्हावी आणि त्यातून देशासाठी काहीतरी करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, 24 वर्ष, त्याच्या आधी 3, 27 आणि त्याच्या आधी 3 वर्ष मी कॉलेजमध्ये असताना एनसीसी होतो. 30 वर्ष अभ्यास मी आजही मी आता जनता विद्यार्थी एडशी इथं परवेशी म्हणून आहे. इथंही हे एनसीसीचं बंद पडून दिलेलं आहे, फक्त कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष कमी करतो. आणि यातून काय झालंय तर मी खूप काय नाही, पण प्रत्येक वर्षातनं एक तरी वर्दी घातलेला विद्यार्थी निर्माण झालेला आहे, देशासाठी दिलेला आहे, याचं मला समाधान. आणि विद्यार्थीकडे गेले त्याच्यामुळे त्यांना शिस्त आली वगैरे आभार द्या. दुसरं, तुम्ही आता जे काही सांगितलं व्यवसाय वगैरे, कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नाही, काम काम आहे. आम्ही शिकवत असलेलं शिक्षक, मुख्याध्यापक करीत असलेलं निरीक्षण किंवा सेवा करत असलेलं काम, हे ते त्या लेवलला ते काम आहे.
कामच आहे. कोणतंही काम छोटा मोठं नाही. काही आता विद्यार्थी मला घर सांभाळायचं, परिवार सांभाळायचं, मग सासू सासरे, दी जावा, मुलं, पती, हे करत मुलं घडवायचं आणि पगार नाही आहे काय. सुट्टी आहे, आज संडे सुट्टी आहे. त्यामुळे माझ्यामध्ये सगळ्यात ग्रेट जॉब हा गृहिणीचा. आणि दुसरा तो म्हणजे शेती. मी शेतीच करतोय, काय शेती करतो. तो दुनिया चंद्रावर जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, आणखी काही होऊ द्या, कोणतेही कॉम्प्युटर ज्वारी पिकवत नाही. शेवटी खाण्यासाठी अन्नच लागतं. शेती अभिमानानं आम्ही शेतकरी आणि मी चांगल्या पद्धतीची शेती करतो करणार. जसं आता बागमारे सरांनी सांगितलं की त्याला दोन तास आहे. फक्त आता एक आहे की काळाबरोबर काळाबरोबर शेती करते. तुम्ही अभ्यास टेक्निक आहे. परवाच बातमीमध्ये ऐकलं बारामतीला AI टेक्निकनं ऊसाची शेती. त्या पद्धतीची शेती करा. शेती हा व्यवसाय वाईट नाही, चांगला भविष्य शेतीलाच आहे. फक्त आयडियल काय. सगळ्या क्षेत्रात विद्यार्थी आहे. खूप बरं वाटतं. गजाननशी नेहमी बोलणं होतं आणि भेटतो तो. मी त्याला भेटतो. त्याच्या भावाचं बार्शीमध्ये जॉब सोडून चांगल्या पद्धतीचं वर्कशॉप आहे गाड्यांचं, तेही चांगलं चालतं. बरेच विद्यार्थी भेटतात हॉस्पिटलच्या निमित्तानं. नेहमी आणि बोली भेटत असतात. लगेच पळत येतात, सर काय काय काम आहे वगैरे. त्यावेळेस बरं वाटतं. शीतल आहे, बार्शीमध्ये आहे. ती एक वेळेस असंच तुझी आठवण की आंबेडकर जयंतीची मिरवणूक आमच्या दारावरून जात असते आणि त्या गाडीची त्यावेळेस नुकतंच ट्रेनिंग झालं असेल ती होती. खूप बरं वाटलं. आम्ही सांगितलं सगळ्यांना, आता मिसेसला वगैरे बरं वाटलं. आमचं बक्षीस विद्यार्थ्यांना हेच आहे बरं का, की तुम्ही घडताय, तुम्ही घडले पाहिजे. आणि आता तुमची भूमिका बदलली. गेट टुगेदरच्या निमित्तानं आलात ते बरं झालं, चांगलं झालं. मी माझ्या गजाननला बोललेलो होतो, कुमारला बोललेलो होतो की जे मामांनी केलं किंवा देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याचे हात द्यावे. आता तुमची जबाबदारी आपण समाजाचं काहीतरी लाभ. तुमचा प्रपंच आहे, तुमचं सगळं आहे, हे करत करत समाजकारण पण करा. राजकारण करू नका. राजकारणात जा, ज्या पक्षात जायचं त्या जा. पण राजकारण करत असताना समाजामध्ये धुली बाबू. आताच्या राजकारणावर बोलायचं नको, नाही बोललेलं. पण तुम्ही समाजकारण करा. की मी त्या उपलाय टोंगेमध्ये होतो, तिथेही विद्यार्थी असेच आले आणि म्हणजे सर आम्ही झालो इकडं सिंगापूरचा एक विद्यार्थी होता, इकडचा तिकडचा. आम्ही काय करायचं. एक मुलगी परवा 2 महिन्यात पेपरला वाचलेली असेल की भारतात सगळ्यात जास्त पगार दिलाय आणि वस्तीवर राहण्यात मुलगी मराठी माध्यमाची. आम्ही काय करायचं. मग आम्ही त्यांना एक आयडिया दिली की प्रत्येकाची परिस्थिती काही सारखी नाही, सेम नाही. आधारवड म्हणून एक विद्यार्थ्यांचं फाउंडेशन केलं. मी तुला बोललेलो की तुम्हीही त्या पद्धतीने काय करा. कारण शेवटी सगळं येतं ते आर्थिक वर येतं.
आर्थिक वर येते. मग तुमची मुलं आता शिकत आहेत, भविष्यात इंजिनिअरिंग, मेडिकल, अनेक काय काय आहे. आणि त्या ठिकाणी अर्थकारण पैसे लागतात. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये आहे, काय सगळ्याची परिस्थिती सारखी नाही. मग जी काही अशी परिस्थितीने घाललेली मुलं आहेत आणि पैशामुळे शिकू शकत नाही, त्याला आपण आधार दिला पाहिजे, हात दिला पाहिजे, हेल्पिंग हँड दिला पाहिजे. तर मी फक्त तुमच्या पुढे प्रस्ताव मांडतो, त्यावर तुम्ही चर्चा करा, विचार करा. एक ज्याची जेवढी शक्ती आहे तेवढी एक अमाऊंट तुम्ही एकत्र करा. ही अमाऊंट काय कमी होईल शकत, वर्षात एकदा करा. लहान मुलांना काय जमते ते तुमच्यापैकी एक मुख्यालय खालच्या शाळेचे मुख्यालय असं म्हणून एक अकाउंट करा, बँकेत ठेवा आणि त्यातल्या येणाऱ्या व्याजातून जे भूतपूर्व विद्यार्थी आहेत, पुढे येणारे विद्यार्थी आहेत, त्याला मदत करा. म्हणजे ते अमाऊंट वाढत जाईल. अमाऊंट वाढत गेली की त्याचं व्याज जास्त येईल. आणि अशा रीतीनं समजा एखाद्या गावातल्या विद्यार्थ्याला वाटतं की अरे पुढे शिकायला पैसे लागतात, चला आपल्या गावातली मदत करते का आपण शिकू, जिद्दीनं शिकू. आतापर्यंत 16 बरोबर आहे. उपळे ढोंगे जवळजवळ 17.5 वर्ष मी उपळे ढोंग्यात काम केलं. 17 महिने भातंब्रेला काम केलं, संत ज्ञानेश्वर विद्यालय भातंब्रे, त्यानंतर उपळे ढोंगे, त्यानंतर महाराष्ट्र विद्यालय. 16 ते 21 महाराष्ट्र विद्यालयामध्ये काम केलं. त्यावेळेस मला सुपरवायझर मध्ये वाघमारे सर होते. 13 ते 16 या कालावधीमध्ये चव्हाण सर होते. चव्हाण सरांना फिजिकलची आवड होती आणि मला पळणारा माणूस मिळाला आणि मी त्यांना पळवत गेलो आणि मग आम्ही दोघंही पळत गेलो आणि त्यामुळे बरंचसं काम झालं. उपळेटून गेला मी सॉफ्टबॉलची टीम काढली होती आणि मग मला चव्हाण सर म्हणायचे आपल्या इथे सॉफ्टबॉलची टीम काढायची आणि मग त्यामुळे त्यांना मी महाराष्ट्र विद्यालयामधून त्यांना सॉफ्टबॉलचं काही साहित्य दिलं आणि त्याचं त्यांनी सोनं केलं. मी असं म्हणजे एखाद्याला साहित्य दिलं किंवा एखाद्याला मदत जर दिली तर त्याचं जर आजचा दिवस माझ्यासाठी विशेष महत्त्वाचा वाटला. आज मी शेवटच्या वर्षी म्हणजे 2001-2002 या वर्षी मी मुख्याध्यापक या शाळेत घेऊन झालो. वास्तविक हे जे तुमचे गुरुजन आहेत ते तुम्हाला 5वी पासून ओळखतात, मी फक्त 1 वर्षच तुम्हाला ओळखतो. त्यामुळे काहीच्या चेहरे मला दुःखी वाटतात. मी जर तुम्हाला 5वी पासून पाहिलं असतं तर नावासहित मला म्हणजे तुमचा मला सर्व आजचा हा दिवस आहे की मी एकत्रित आला आहे. मी आल्याबरोबर पाहिजे की माझे विद्यार्थी कसे दिसतात. अरे टवटवीत आहे, मराठी जवानी मराठीला आलेले अतिशय संबंधी आहे. हा अनुभव या ठिकाणी आल्याबरोबर पाहिला आणि त्यामध्ये मला अतिशय आनंद वाटतो. आता वास्तविक पाहता आपण या प्रथमतः आपण पूजा केली जिजाऊ माता ज्यांनी शिवाजी महाराजांसारखे सुपुत्र निर्माण केले आणि स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांमुळेच आपण आज मोकळा श्वास घेतो असं मला हरकत नाही. स्वराज्य स्थापना जर झाली नसती तर आपण 1200 वर्ष मुस्लिमांच्या राज्यात होतो. मुस्लिम नाव ठेवत नाही. 1200 वर्ष मुस्लिमांचं राज्य होतं, 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं आणि त्या राज्यानंतर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना करून संपूर्ण दिल्लीचं तख्त हलवलं. अशा ह्या शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीमध्ये आपण जन्मलो हे आपलं भाग्य आणि त्याचप्रमाणे या कर्मभूमीमध्ये बाबासाहेब ठाकरेंसारखे आपले वंचित बहुजन वर्ग यासाठी आपला जो किचपत पडलेला वर्ग आहे याला कशी उभारी आणता येईल. वास्तविक पाहता मामा फार मोठे शिकलेले नव्हते, मॅट्रिक्युलेट होते
आणि ते गेले पंढरपूरला बंकट स्वामीच्या मठामध्ये विणा करून बघायला. आता शिकलेला माणूस त्या काही मॅट्रिक मध्ये चांगल्या उत्तम शिक्षण ते पण विणा करून बोलला त्या महाराजांनी सांगितलं व्यंकट स्वामींनी, अरे तू बहुजन समाजामध्ये अतिशय दारिद्र्य आहे, अज्ञान आहे, तू जा आणि बार्शीला काहीतरी निर्माण कर. नगरपालिकेमध्ये जर कारकुनाची पदवी घेतली, नोकरी मिळवली आणि त्या ठिकाणी आमची समोरचीच माळेगल्ली आहे, त्या माळेगल्लीचं आमचं जुनं गाव म्हणजे जुनी बार्शी, कसब्यातली जुनी बार्शी म्हणजे माळेगल्ली. तर त्या माळेगल्लीच्या अतिशय म्हणजे गरिबीची अवस्थेची गती त्यावेळीची. त्या ठिकाणी त्यांनी 2-4 खोल्या घेतल्या आमच्या 1933 साली आणि बोर्डिंग स्थापन केली. म्हणजे अशा प्रकारे करमळी मामा या बार्शीला तालुक्याला भेटले म्हणून आम्ही आज उभे आहोत. आम्ही सर्वजण काहीतरी सुशिक्षित आहोत. हे म्हणजे करमळी मामाची पुण्य आहे. आणि आम्ही सर्व शिक्षक जे आहेत ते सगळे करमळी मामाच्या संस्थेतच शिकलेले आहेत. म्हणजे हे मोठी पुण्य आहे. फार पूर्वीचा काळ जर आठवला तर आपण फार पूर्वी तर आपण माकडापासून जन्मलेले उत्क्रांतीवादाप्रमाणे आज प्रगत आहोत. परंतु यामध्ये आता खरं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना कंटाळा आलेला आहे. मला 3 तास बोलायची सवय पहा तर मी आणि तुम्ही कंटाळा भूक लागले मी आता पोट वेळ जायचे जास्त बोललो का जगतात सर असं नाही. जन्म तहान लागले त्यांनी कृपा करून पाणीची योजना करावी. तर पाणी आहे फार महत्वाचं आहे. पाणी सर्व विद्यार्थ्यांना पाणी द्या, वाटलेलं द्या, कसं द्या. तहान लागल्यावर मुलं कोरडपट्टी झाली पडपड करायला वाढायची. आणि वास्तविक आता मी एक स्वतःची प्रौढीमध्ये काय मागितलं, मी 1967-68 या साली या संस्थेत कसबेत रडलं होतं. त्या ठिकाणी मी 15 वर्षी सर्व्हिस केली. कसबेत रडत माझे विद्यार्थी फार हुशार लेवलवर का बरेचसे वकील झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले आणि त्याचा मला फार आनंद मिळाला. 15 वर्ष एकाच ठिकाणी होतो मी. त्याच ठिकाणी गावात राहत होतो. बाहेर त्यावेळेला 10 आणि तिकीट असताना रस्ता खराब होता, यश जात नव्हत्या आणि गावात कायम 15 वर्ष राहिलो. आणि ते विद्यार्थ्यांमध्ये मी अतिशय चांगल्या प्रकारचं मला वातावरण मिळालं. त्या काळात सुरुवातीला आमचे नारायणरावचे जगदाळे करमळीचे पुतणे ते साली STC होते आणि मी त्याचे मिसेस कुंताताई जगदाळे MA BEd त्या मुख्याध्यापिका होत्या. आम्हाला मुख्याध्यापक कोण कुंताताई जगदाळे अतिशय सुसंस्कृत शिकलेल्या आणि करमळ्याची ती नाव नसतं. आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात कारण ते आपल्या हृदयामध्ये असतात. आभार व्यक्त करायला कधी शब्द आम्हा नव्हते सुचले. आभार व्यक्त करायला कधी शब्द आम्हा नव्हते सुचले. व्यक्त करावया स्नेह आम्ही शब्द काही वेचले. याच आमच्या भावना आणि शब्द आमच्या मनाचे साठवलेल्या आठवणीचे आणि आठवणी क्षणांचे. आपल्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ आपल्यासाठी दिला आहे तसे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जगताप सर यांचे मी आपल्या बँचच्या वतीने आभार व्यक्त करतो. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून जे आपल्याला सध्याचे वाखऱ्या विद्यालयाचे जे मुख्याध्यापक श्री दयानंद रेवळकर सर यांनी जी उपस्थित असली त्याबद्दल त्यांचे देखील आभार. त्यानंतर आपला पूर्ण शिक्षक वृंद, खेळाचे शिक्षक रावसाहेब बोकाटे सर, दगडू पाटील सर, शिवाजी वाघमारे सर, श्री हनुमंत चव्हाण सर, श्री काटकर सर, महादेव शिंदे मामा आणि मोहन पांढरा मामा यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असली त्याबद्दल सर्वांचे आभार. त्यानंतर आपण 23 वर्षांत एकमेकांना फुलाची पाकळी म्हणून थोडासा वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे देखील आभार. यानंतर आपल्या राष्ट्रगीतानं आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल.